शिवराजच्या बाबतीत जो प्रकार घडला तो 100% चुकीचा आहे आणि ही 100% चुकी कुस्तीगीर संघाची नाही, कुस्तीगीर किंवा कुठल्या एका व्यक्तीची नाही, तो जो शिट्टी वाजवणारा पंच होता ते एकट्या पंचाची चुकी आहे आणि ह्या पंचाला खरखर शिवराज राक्षेनं स्वतः गोळ्या घातल्या पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. कारण त्या प्रकारातनं त्या अनुभवातनं मी गेलेलो आहे 2009 साली आणि जी मानसिकता काय होती एका पैलवानाची, कारण शिवराज राक्षे असेल किंवा मी असेल 2009 साली मी 15-20 वर्ष कष्ट करून म्हणजे पहाटे 3 वाजता आमचा दिवस चालू होतो आणि असे 15-15, 20-20 वर्ष जर कंटिन्यू आम्ही कष्ट करून त्या पदापर्यंत पोहोचत असेल आणि फक्त अवघ्या 5-10 सेकंदामुळे तुमच्या ते पण चुकीच्या निर्णयामुळे जर त्या गोष्टीला समोर जायला लागत असेल, ही शिक्षा बोलतो मी सांगतो ही बरोबर योग्य आहे असं मला वाटते. त्या व्यक्तीला शिक्षा झाली पाहिजे. अशा पद्धतीने जर विचार केला तर येणाऱ्या काळामध्ये होणाऱ्या घटना सगळ्या थांबतील अन्यायाच्या. तर जो गोंधळ तयार झाला, एक कुस्ती झाली किंवा नाही झाली किंवा ते शिवराजकडे काही कृत्य घडले असेल त्यामुळे ती मागणी एखाद्या वेळेस अमान्य केली असेल, त्या बाबतीत मला कुठलीही माझी तक्रार नाही किंवा माझी कुठलीही शंका नाही. तिथं शिट्टी वाजवत असताना त्या पंचाला डोळ्याला दिसलं नाही का, ही माझं स्पष्ट मत आहे.